सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते ना, तशी आमची धाव आता फक्त गार्डन पर्यंत जाते. त्यामुळे आज आम्ही आलोय गार्डन मध्ये. नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान आणि खूप आनंदी असाल. तर मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. माझ्या रविवारची सुरुवात उशिरा होते पण छान होते. दोघे बापले की उठल्यावरती मस्त टीव्ही वरती गाणी लावून बसले होते. तोपर्यंत मी इकडे गरमागरम पोहे यांचा नाश्ता सुद्धा तयार करून घेतला. नाश्ता तयार झाल्यावरती आम्ही सगळ्यांनी एकत्र नाश्ता करून घेतला. नाश्ता झाल्यावरती ना बाहेर मच्छीवाले काका आले होते. मच्छीवाल्या काकांकडून मच्छी घेतली. त्यांच्याकडे खूप सारी मच्छी होती. बांगडा मच्छी घेतली आणि कोलंबी मच्छी सुद्धा घेतली. बांगडा मच्छी ऋतूसाठी फ्राय करायला आणि कोलंबीचं थोडंसं कालवण करायला म्हणून कोलंबी मच्छी सुद्धा घेतली. कोलंबी मच्छी घेताना ना खूप सारी वाटते, पण ती साफ केल्यानंतर थोडीशीच होऊन जाते. मग ऋतूच्याच पप्पांना साफ करायला बसवलं आणि त्यांच्याकडून कोलंबी मच्छी साफ करून घेतली. त्याने मला वरचं वरचं काढून दिलं आणि आतमधला जो धागा असतो तो मी काढून घेतला. पण ऋतूच्या पप्पांना तो काढता येत नाही, त्यामुळे ते सगळं काढून साफ करून घेतलं आणि त्यानंतर लगेच जेवणाच्या तयारीला लागले. कोलंबीचं कालवण करण्याआधी ना मी कोलंबीला असं तेलातनं छान मस्तपैकी तळून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकून त्याला शिजू दिलं आणि साईड बाय साईड मी मच्छी सुद्धा तळायला घेतली होती, कारण दोन्ही हाती काम केलं तर पटापट होऊन जातं. म्हणून मच्छी सुद्धा तळायला घेतली होती. मग मच्छी तळायला टाकून दिली आणि त्यानंतर पुन्हा कालवणाकडे आले. मग त्यामध्ये वाटण टाकून त्याला सुद्धा छान तेल सुटेपर्यंत शिजू दिलं आणि मग त्यामध्ये कोलंबी टाकून त्याला 2 मिनिटं झाकून ठेवलं आणि मग त्याचा रस्सा तयार केला. तोपर्यंत ऋतूचे पप्पा आणि ऋतू सुद्धा घरी आली होती. आणि आज माझी ऋतू छान हेअरकट करून घरी आली होती. मग तिला आधी अंघोळ पांघोळ घातली आणि त्यानंतर जेवण तयारच झालं होतं. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र जेवण करायला बसलो. मी आधी ऋथ्वीला जेवण करून घेतलं, कारण तिला मच्छी भात खायला फार आवडतो. तिचं जेवण झालं तर मला शांतपणे जेवता येईल. मग तिला जेवण बनवून मी सुद्धा माझं जेवण करून घेतलं. आणि खरंच आज कोलंबीचं कालवण आहे ना खूपच छान झालं होतं. जेवण तर झालं, म्हटलं हा भांड्यांचा पसारा सुद्धा उरकून घेते, कारण किती वेळही ठेवला ना तरी नंतर माझं काम मलाच करायचंय. ऋथ्वी पण तिच्या पप्पांबरोबर मस्तपैकी करत होती, त्यामुळे मी सगळं काम पटापटा उरकून किचन अगदी मस्त साफसूफ करून ठेवून दिलं आणि बाहेर येऊन बघते तर काय, ऋथ्वी आणि ऋथ्वीचे पप्पा दोघे सुद्धा बापलेकींची जोडी मस्तपैकी झोपून सुद्धा गेले होते. आणि व्हिडिओ काढत असताना ना माझ्या टिकलीकडे लक्ष गेलं की मी टिकलीच नाही लावली. मग आधी टिकली लावून घेतली आणि त्यानंतर केस सुद्धा सुकून घेतली. आज छान केस धुतली होती. ती केस सुद्धा सुकून घेतली आणि ओली ओली केस असतानाच विंचरून घेतली, नाही तर माझ्या केसांचा ना खूप सारा गोंचा होऊन जातो, निघत नाही. त्यामुळे मी ओली ओली केस असे ना का आधी माझ्या केसांचा हा गोंचा सगळा काढून घेते. मग थोड्या वेळाने ऋत्वीचे पप्पा सुद्धा बाहेर जायला निघाले, कारण त्यांना त्यांची केस कापायची होती. मग त्यांनी गाडी काढून ते जायला निघाले. गल्लीमध्ये गाडी घालायला तर फार सोपी, फक्त काढायला थोडीशी कठीण जाते, कारण गाडी सुद्धा फार जड आहे. मग ऋत्वीचे पप्पा परत आल्यानंतर आम्ही सगळेजण छान तयार झालो आणि आम्ही सगळेजण जायला निघालो गार्डन मध्ये, कारण ऋत्वीला माझ्या गार्डनला जायचं होतं आणि ती सकाळपासून गार्डन गार्डन करत होती. मग तिला घेऊन गार्डनला तर पोहोचले, पण गार्डन मध्ये खूप सारी घाण होती. मग तिकडून आम्ही निघालो दुसऱ्या गार्डन मध्ये जायला. म्हटलं त्या गार्डन मध्ये तरी खूप छान असेल, मग त्या गार्डन मध्ये पोहोचलो. ते गार्डन खरंच खूप छान आहे आणि या गार्डन मध्ये ना मी आता 3 वर्षानंतर आली. हे गार्डन बघायला बसायला खूप छान आहे, एकदम भारी वाटते इथे आल्यानंतर. ऋतूला मी आज इथे पहिल्यांदाच घेऊन आले होते आणि ऋतूच्या पप्पांसोबत तर मी खरंच पहिल्यांदा या गार्डन मध्ये आले होते. मग तिला घेऊन तिच्या प्ले गार्डन मध्ये गेलो आणि तिला तिथे नेऊन सोडलं, पण ती काय माझं तिथे खेळायचं नाव घेत नव्हती, कारण तिला माती दिसले ना का ती नाही खेळत, तिला खूप घाण वाटते. मग ती इथंच उभी राहून तिच्या पप्पांबरोबर खेळत बसली. गार्डन ना खरं तर खूपच छान केलंय, कारण या आधीचं गार्डन होतं ते वेगळं होतं आणि हे नवीन केलंय, पण याची ठेव नाही चांगली ठेवली, त्यामुळे ते खूप घाण झाले पावसामुळे. मग ऋत्वी ते सिसोवरती थोडा वेळ खेळली आणि त्यानंतर तिथून सुद्धा बोर झाली. आणि ऋत्वीला झोका खेळायला आवडतो, पण ती झोका सुद्धा नाही खेळली, कारण तिकडे खूप घाण होती. मग आम्ही पूर्ण गार्डन फिरलो. पूर्ण गार्डन फिरायला खरंच खूप छान आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला मध्ये जो फवारा लावलाय ना तो सगळीकडून दिसतो, त्यामुळे ते अजूनही खूप छान वाटतं. आणि खरं तर हा फवारा ना डोळ्यांनी बघायला खरंच खूप छान वाटत होता, तो व्हिडिओ मध्ये एवढा छान नाही वाटत. मग त्यानंतर आम्ही वडापाव नेले होते, मग तिथेच बसून वडापाव खाल्ले. आणि ही 2-4 बदकं ह्या तलावामध्ये आहेत, पण या 2-4 बदकांनी का होईना पण तलावाची शोभा अजूनच वाढवली होती. 3 वर्षापूर्वी मी जेव्हा या गार्डन मध्ये आले होते ना तेव्हा बदकं भरपूर होती, पण आता बदकच नाही राहिली. मग तरी सुद्धा आम्ही थोडा वेळ इथे बसलो. ऋतवी बदकं बघत बसली होती ना, मग आम्ही तिच्यासाठी बसलो आणि मग त्यानंतर पुन्हा घरी यायला निघालो. चला, आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉग मध्ये.